नमस्कार, श्रीकृतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुरमुऱ्यापासून नाचणीचा मुरमुरा वापरून आपण हा पौष्टिक लाडू आपण तयार केलेला आहे। करायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि हे लाडू आपण घरी तयार केल्यामुळे सर्व जिन्नस आपण क्वालिटीचे वापरतो। बाहेरच्या लाडूमध्ये कलर वापरतात, गुळ केमिकल मिश्रित असतो, साखर वापरतात। दिसायला ते लाडू जरी चांगले दिसत असले तरी ते भेसळयुक्त लाडू असतात। खूप कमी साहित्यात कमी वेळेत 10 ते 12 मिनिटातच आपले हे लाडू तयार होतात आणि घरातील अवेलेबल साहित्यातून आपण हा पौष्टिक असा पदार्थ मुलांना तुम्ही एनी टाइम देऊ शकता। करून पहा, आवडलं तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। लहान सहान भुकेसाठी हा लाडू अतिशय फायदेशीर आहे आणि पौष्टिक आहे। तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता। मुलांचा तर हा आवडीचा पदार्थ आहे। लाडू किती शाईन करत आहेत पहा जवळून आणि ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे किती सुरेख असे आपले हेल्दी पौष्टिक असे लाडू आपले तयार झालेले आहेत। लहान लाडू किती कुरकुरीत झाला आहे। तुम्ही आवाज ऐका, मी खाऊन दाखवत आहे। आणि पहा, एवढ्या मुरमुऱ्यापासून आपले इथे 15 ते 16 लाडू तयार झालेले आहेत आणि लाडूची साईजही तुम्ही पाहू शकता किती मोठा हा आपला लाडू। आणि तुम्ही पाहू शकता लाडू आपला हा कुठेही कडक नाही, नरम झालेला नाही आणि मी इथे खूप सारे ट्रिक व टिप दिलेले आहेत, नक्की फॉलो करा। हे लाडू हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा, आहे असे कुरकुरीत राहतात। महिनाभर या लाडूला काहीही होत नाही। 3 वाटी मी मुरमुरा घेतलेला आहे नाचणीचा, याला रागी पण म्हणतात। आणि हा नाचणीचा मुरमुरा तुम्हाला मॉलमध्ये अगदी सहज मिळून जाणार आहे। मॉलमधूनच मी हे पॅकेट आणलेलं आहे आणि 3 वाटी मी हा मुरमुरा घेतलेला आहे। आणि तुमच्याकडे जर असा मुरमुरा नसेल तर तुम्ही अगदी साधे आपले मुरमुरे असतात त्यापासूनही तुम्ही असे लाडू बनवू शकता। पण हे लाडू अतिशय खायला पौष्टिक होतात। जाड बुडाची कढई ठेवून हा मुरमुरा आहे तो आपण मंद आचेवर भाजून घेऊ। असे केल्याने लाडू आहेत ते अतिशय कुरकुरीत होतात आणि मुरमुरा हा चांगला भाजल्यामुळे जास्त काळापर्यंत आपले लाडू हे छान टिकतात आणि खायला अतिशय कुरकुरीत हा लाडू लागतो आणि यातील सर्व मॉइश्चर आहे ते निघून जाते। 3 ते 4 मिनिटांपर्यंत मी मुरमुरा हा चांगला भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपला मुरमुरा आहे तो क्रिस्पी झालेला आहे। पहा, मस्त अशी भुकटी तयार होते। आता आपण हा काढून घेऊ। आता मुरमुरा काढून घेतल्यानंतर यामध्ये मी काही ड्रायफ्रुट्स घालत आहे। पहा, हे टोटल ऑप्शनल आहे, पण अधिक पौष्टिक होण्यासाठी मी इथे काजू आणि बदामाचा वापर करत आहे, ते भाजून घेते। तुम्ही या ऐवजी तुम्ही शेंगदाणे घालू शकता, डाळी घालू शकता। हे पण असे मंद आचेवर आपण भाजून घेऊ। 1-2 मिनिटावर मी ड्रायफ्रुट्स हे भाजून घेतलेले आहेत। आपण हे काढून घेऊ आणि यामध्येच एक छोटा चमचा आहे पहा, इथे मी तूप घालत आहे। तर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलं आहे। तुपामुळे लाडूला छान शाईन येते आणि लाडू चविष्ट होतो। आणि पहा, 3 वाटी मुरमुरा घेतलेला आहे तर इथे मी 1 वाटी गुळ घेतलेला आहे आणि गुळ हा पहा काळपट कलरचा आहे आणि या पद्धतीचाच किंवा या कलरचा गुळ तुम्ही शक्यतो घ्या, कारण तुम्ही पिवळा किंवा पांढरा जर गुळ वापरत असाल तर तो त्याच्यामध्ये केमिकल खूप असते, तर तुम्ही शक्यतो या कलरचा गुळ वापरा। आणि 1 मिनिटाच्या आत हा गुळ पहा आपला मेल्ट होत आहे आणि शक्यतो चिरून किंवा अगदी बारीक करून घ्यायचा गुळ आणि पाणी न घालता आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर सतत हा गुळ जो आहे तो आपल्याला हलवत राहायचा। आणि पहा, 1-2 मिनिटाच्या आत आपला हा पाक तयार होतो। पाक तयार झाला आहे का नाही परफेक्ट आपला, तो कसा चेक करायचा? पहा, इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण हे मिश्रण जे आहे ते यामध्ये घालून घेऊ। एक 2-3 ठिपके आपण हे मिश्रणाचे घालू आणि हलवून पाहायचं। पहा, कुठेही आपला गुळ हा पाण्यामध्ये कलर सोडलेला नाही, विरघळलेला नाही, खाली तळाला जाऊन बसलेला आहे। आणि हाताने पाहायचं, पहा तुम्ही मस्त अशी गोळी तयार झालेली आहे। पहा, आणि पहा ही अशी गोळी तयार झाली की समजून जायचं आपला हा परफेक्ट पाक आपला तयार झालेला आहे। आणि या स्टेपला गॅस बंद करायचा आणि यामध्ये लगेच आपण जे आपण भाजून घेतलेले आहेत मुरमुरे ते घालून घेऊ आणि कढई खाली न उतरवता आपण इथेच हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत मी, तुम्ही हवं तर वेलची पुढेही घालू शकता। यामध्ये मिक्स करून घेऊ आपण आणि लक्षात राहू द्या गॅस बंद केलेला आहे मी आणि इथं
गॅस आपला गरम असल्यामुळे कढई इथेच ठेवायची. व्यवस्थित मिश्रण हे मिक्स करून घेतलेलं आहे पहा. आणि आपला गूळ आणि मुरमुरा हे परफेक्ट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि कुठल्याही घरातील एखाद्या वाटीने तुम्ही हे सर्व प्रमाण घ्या आणि आपण व्यवस्थित प्रमाण घेतलं की आपला हा पदार्थ अचूक होतो, चुकत नाही. आणि आता आपण लगेच लाडू वळायला घेऊ. एका वाटीत पाणी घेऊन हात ओले करून घ्यायचे पहा, कारण हे मिश्रण जे आहे ते गरम आहे, हाताला आपला चटका बसू शकतो. त्यामुळे थोडासा पाण्याचा हात ओला करून घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला लाडू हे बांधून घ्यायचे आहेत. जास्त प्रेस करायचं नाही, म्हणजे पोकळ लाडू आपल्याला तयार करायचा आहे. पहा, अगदी फटाफट होतात, अजिबात त्रास होत नाही. जास्त अजिबात दाबायचे नाहीत. हलक्या हाताने आपल्याला हा लाडू जो आहे तो वळून घ्यायचा आहे आणि मस्त असा गोलाकार पहा लाडू आपला तयार झालेला आहे. आणि फटाफट आता पुढचे लाडू आपण तयार करून घेऊ. अगदी सहज कोणीही बनवू शकणार आहेत असे हे सोपे लाडू, तितकेच पौष्टिक आहेत. आणि आपण ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे किती सुरेख लाडू दिसत आहे पहा. या पद्धतीने मी सर्व लाडू हे करून घेते. आणि पहा, एक 5 ते 7 मिनिटात माझे सर्व लाडू हे तयार झालेले आहेत. तुम्ही करून पहा, केल्याशिवाय तुम्हाला खात्री वाटणार नाही. इतक्या कमी वेळेत आणि सहज बांधता येतात आपल्याला हे लाडू. केल्यावरच तुम्हाला याची खात्री वाटणार आहे. अगदी सहज मस्त असा कुरकुरीत आपला पोकळ लाडू तयार होतो. आणि पहा, सर्व लाडू हे माझे करून झालेले आहेत. हाताला कुठेही आपलं मिश्रण चिटकत नाही पहा, ना कढईला इथं चिटकलेलं आहे. पाहू शकता किती स्वच्छ अशी कढई आहे आपली. आणि बॅचलर सुद्धा ही सहज बनवू शकणार आहेत. पहिल्याच प्रयत्नात तुमचा परफेक्ट लाडू हा तयार होणार आहे. करून पहा, आवडलं तर नक्की लाईक करा. माझी रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.